शेतकरी बंधूंनो नमस्कार। कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे की विविध प्रकारच्या वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली जाते। यामध्ये प्रामुख्याने काकडी वर्गीय पिकं म्हणजे जसं काकडी असेल, पडवळ, दोडका, दुधी भोपळा, त्याचप्रमाणे डांगर भोपळा, घोसाळी अशा विविध पिकांची लागवड केली जाते। खरीप हंगामामध्ये केली जाते, त्याचप्रमाणे पावसाळ्यानंतर रब्बी हंगामात किंवा रब्बी उन्हाळी हंगामात अशा दोन्ही हंगामात केली जाते। आणि या सर्व पिकांवर प्रामुख्याने एक बुरशीजन्य केवडा नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव हा सातत्याने होत असतो। त्याचं कारण असं आहे की या रोगाची जी बुरशी आहे त्याची प्राथमिक जी अवस्था आहे किंवा सुप्त अवस्था आहे ही जमिनीमध्ये असते आणि त्यामुळे जेव्हा आपण रोपं उगवून येतात त्यानंतर सुप्तावस्थेतील ही जी बुरशी आहे ही क्रियाशील होते आणि रोपालगतची किंवा जमिनीलगतची जी पानं असतात त्या पानांवर सुरुवातीला प्रादुर्भाव करते आणि नंतर क्रमाक्रमाने मग ती वरच्या पानांवरती प्रादुर्भावित होत जातात। आता या रोगाची जर का आपण लक्षणं बघितली तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येईल की पानाच्या वरच्या पृष्ठभागावरती कोनाकृती पिवळसर रंगाचे ठिपके पडतात आणि ह्याच पानाच्या मागील भाग किंवा ह्याच ठिपक्याच्या मागील भागामध्ये आपल्याला अशा तऱ्हेचे भिजट ओलसर असे ठिपके दिसून होतात। तर याला आपण डावनी मिल्ड्यू रोग असं म्हणतो किंवा मराठीत त्याला केवडा रोग असं म्हणतो। आता या केवड्या रोगाचा प्रादुर्भाव अनेक काकडीवर्गीय पिकं आहेत, मग अशी मी सांगितली त्याप्रमाणे, पण प्रामुख्याने दोन जी पिकं आहेत, एक म्हणजे काकडी आणि दुसरं म्हणजे दोडका, या दोन पिकावर सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून येतो आणि त्यामुळे पीक जेव्हा फुलोऱ्यात येण्यापूर्वीच अनेक पानं करपल्यामुळे वेलाचा जोम कमी होतो आणि उत्पादनात घट होते। काही वेळा फळधारणा झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर पानं मोठ्या प्रमाणात करपतात आणि उत्पादनात जवळपास 40 ते 50% घट येते। आता या रोगाचं नियंत्रण करण्याकरता जी काही विद्यापीठांनी शिफारसी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक जी शिफारस आहे ती लागवडीची शिफारस आहे। कोकणामध्ये खरीप हंगामामध्ये जर का आपल्याला काकडीवर्गीय पिकांची लागवड करायची असेल तर मंडप पद्धतीचा अवलंब करावा। वेल जमिनीवर सुटे सोडू नयेत, कारण काय होतं की या रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव हा जमिनीत असलेल्या बीजाणूंमुळे होत असतो आणि जेव्हा आपण वेल हे जमिनीवर सुटे सोडतो त्यावेळी हे बीजाणू पानांच्या संपर्कात अत्यंत वेगाने येतात आणि त्यामुळे संपूर्ण आपलं शेत आहे हे करपून जातं। त्यामुळे अशा पद्धतीची मंडप पद्धती करून त्याच्यावर आपण लागवड करावी। दुसरी महत्त्वाची जी बाब आहे की रोगाची लागण प्रामुख्याने खालच्या पानांवर होते आणि मग क्रमाक्रमाने प्रादुर्भाव वरती होत जातो। त्यामुळे वेल थोडेसे वाढल्यानंतर तळाची जी 1 ते 2-3 पानं आहेत इथे आपल्याला दिसेल की तळाची रोगग्रस्त जी पानं आहेत किंवा रोगग्रस्त नसली तरीसुद्धा ती अशा पद्धतीने काढून टाकावी की जेणेकरून प्राथमिक लागण ही होणार नाही। आणि त्यानंतर जर का आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव किंवा प्राथमिक लागण 1-2 पानावरती ठिपके दिसले की आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करणं हे आवश्यक असतं। साधारणपणे पीक 30 ते 35 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपण संयुक्त बुरशीनाशक आहे याचा वापर करायचा की जे आंतरप्रवाही स्वरूपाचं बुरशीनाशक आहे। याच्यामध्ये मेटॅलेक्झिल आणि मॅनकोझेब ही 2 बुरशीनाशकांचं एकत्रित मिश्रण असतं आणि हे मिश्रण आपण 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करायची। फुलोर आल्यानंतर मात्र जेव्हा फळं येणं सुरू होतं त्यावेळी मात्र हे आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करायचा नाही आहे। नंतरच्या अवस्थेमध्ये फळधारणेच्या अवस्थेमध्ये आपल्याला कॉपर ऑक्सीक्लोराइड हे जे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक स्पर्श स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे अवशेष फळांमध्ये राहत नाहीत। तर हे जे बुरशीनाशक आहे कॉपर ऑक्सीक्लोराइड हे 10 लिटर पाण्यामध्ये 25 ग्रॅम या प्रमाणात एकदा किंवा दोनदा 15 दिवसाच्या अंतराने फवारणी केल्यास वेलवर्गीय पिकं काकडी असेल, भोपळा असेल, दोडका असेल, घोसाळी असेल किंवा अन्य जी काही पडवळ वगैरे पिकं असतील यावरती येणारा जो केवडा रोग आहे त्याचा आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतो। जर का व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा याबाबत उद्युक्त करा। धन्यवाद।